वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोजं सान्द्रनीलावदानं जगन्नीतपाणि मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सददेवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरपुण्डरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो 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 दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपा दानेचा विस्तारू त्यांच्या कृपा दानेचा विस्तारू त्यांच्या कृपा दानेचा विस्तारू त्यांच्या कृपा दानेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानुर्यूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निजमन मुखर सुधारी बरनौर गोबर बिमल जसुजोदायक फलचारी बुद्धिहीन तपतनु जानिके सुमिरा पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरु कलेस विकार नमो ज्ञानेश्वरा 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 नमो
भुवन पावली मुक्ताबाईनं मोती भुवन पावली मुक्ताबाईनं मोती भुवन पावली मुक्ताबाईनं मोती भुवन पावली निवृत्ती उतारा सोपन देवा 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 मुक्ताबाईनं मोती भुवन पावले मुक्ताबाईनं मोती भुवन पावले मुक्ताबाईनं मोती भुवन पावले मुक्ताबाईनं मोती भुवन पावले नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आद्यत्रय जननी देवाची या नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठाला 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 वसवावे घर वसवावे घर देवे बरे निरंतर संगासनी शयनी घडे भोजन गमणी संकल्प विकल्प संकल्प विकल्प मावळणी पुण्यपाप संगासनी शयनी घडे भोजन गमणी तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ अवघा गोविंद सुकाळ संगासनी शयनी घडे भोजन गमणी प्रस्तुत प्राप्त प्राप्त स्त्री प्राप्त घटिका सेवेसाठी घेतलेला अभंग जगदंदनीय जगद्गुरी संत श्रेष्ठ संत हृदय सम्राट देहूचे महाप्रसिद्ध साधू थोर साधू ज्यांना पंचम वेद म्हणून संबोधलं जातं अशा थोर साधूचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगामधून तुकोबराया तुम्हा आम्हाला सांगतात की देवे बरे निरंतर देवे वसवावे घर देवे बरे निरंतर की अशा प्रकारचं घर वसवावं की जेणेकरून त्या घरामध्ये भगवान परमात्म्याचं अधिष्ठान असावं. देव परमात्मा त्या ठिकाणी देवाने तिथं येऊन राहावं. आणि कसं राहावं की जेणेकरून भगवान परमात्मा कधी राहतो की ज्या वेळेस शयनी भोजनी उठताना बसताना झोपताना ज्या वेळेस आमचं नामस्मरण होईल भगवंताचं नामस्मरण होईल तेव्हा आमचा तो देव आमच्यापाशी राहतो. त्या घरामध्ये देव राहतो. आणि काय होतं देव घरामध्ये राहिल्याच्या नंतर देव आमच्या जवळ राहिल्याच्या नंतर संकल्प विकल्प पाप आणि पुण्य काय होतं मावळून जातं राहतच नाही ना. शयनी आशनी भोजनी जर नामस्मरण केल्याच्या नंतर म्हणजे कंटिन्यू नामस्मरण केल्यावर पाप आणि पुण्य राहील का? राहणारच नाही. मग काय होईल तर तुका म्हणे काळ आणि अवघा गोविंद सुकाळ आमचा प्रत्येक काळ सुखाचा जाईल. प्रत्येक काळ भगवंताच्या नामस्मरण भगवंताचं अधिष्ठान आमच्या या घरामध्ये केल्यामुळं आमचा येणारा प्रत्येक काळ सुखाचा जाईल. पण कधी संगासनी शयनी घडे भोजन गमणी ज्यावेळेस शयनी भोजनी गमनी ज्यावेळेस आम्ही भगवंताचं नामस्मरण करू त्यावेळेस आमच्या देहरूपी घरामध्ये या घरामध्ये देव येऊन त्या ठिकाणी राहतो. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठाला विठा अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आज या ठिकाणी माझे मामा पंढरीनाथ क्षीरसागर मूळ अधिष्ठान ते आहे. घर जरी त्यांनी बांधलं असेल तरी अधिष्ठानाला पायाला विसरून चालत नाही.
पंढरीनाथ क्षीरसागर ज्यांनी पंचक्रोशीमध्ये सगळी लोक त्यांना ओळखतात. आणि आप्पांचे चिरंजीव विष्णू क्षीरसागर यांनी हा संकल्प केला घर बांधायचा. आणि ह्या घर बांधायच्या संकल्प यांचा पूर्णत्वाला गेला. आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी हा हरिकीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. काहीतर कार्याशिवाय कारण घडत नाही, काहीतर कारणाशिवाय कार्य घडत नाही. तर कारण वास्तुशांतीचं आणि त्याच्या निमित्ताने हा आज कार्यक्रम ठरवला आहे. कार्यक्रमाला सुरुवात करायची म्हणजे आणि कसं थोडक्या वेळामध्ये हे नियोजन झालं. सहज बोलता बोलता विषय निघाला. कारण धर्मकार्याला कुत्रं आडवं येतं असं म्हणतात. कारण धर्मकार्य सहजासहजी होत नाही. गेल्या महिन्यामध्ये मला 1 महिनाभर कार्यक्रम अगोदर ठरलेला होता. कारण तू का म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळाचे काम नाही, कुणीही कार्यक्रम करू शकत नाही हे का नाही, किंवा त्याचं पुण्य तरी या ठिकाणी पाहिजे. तर असं काय का असं आपण शॉर्ट बट स्वीट आपण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू थोडक्या वेळामध्ये. आणि थोडक्या माणसामध्ये आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. माणसं किती गर्दी आहे ह्याला महत्त्व नाही, माणसाची गर्दी किती आहे याला महत्त्व नाही, दर्दी किती आहेत याला महत्त्व आहे. त्यांनी सांगितलं मला की नानांना वगैरे सांगितलं, मला बस म्हणलं बाकी कोणी नाही आले तर चालेल. आणि विशेष या कार्यक्रमाला म्हणजे ही वाडीची सगळी मंडळी 2-3 जण असतील. आमच्या हरिभक्त पारायण आदरणीय शिवाजी नाना घाडगे मला वाटतं तेव्हाच मी इथं पाहिलेलं होतं. आणि त्यांच्याबरोबर कोणतरी आलेले असतील, आता त्यांची काही मला नावं माहीत नाही. ते या ठिकाणी आहेत. आणि आमचे मृदंगवादक भाऊ दादा यांचंही या ठिकाणी अभिनंदन करते, या ठिकाणी आभार व्यक्त करते. आणि आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल सिस्टीमवाले दादा त्यांच्याही या ठिकाणी आभार व्यक्त करते. आणि शेवटपर्यंत जरा थोडं गोड आवाज द्या. आणि आवाज गोड आहे तर थोडंसं सहकार्य करा. तुमच्या 3 मशनीच्या 4-5 मशनी होतील. देव तुमचं भलं करेल. विठाला 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 अभंग तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगामधून तुकोबाराय आम्हाला आध्यात्मिक दृष्टिकोनातनं तुकोबाराय चिंतन सांगतात. आपण भौतिक दृष्टिकोनातनं याचा विचार करतो, पण साधूंचा विचार हा आध्यात्मिक दृष्टिकोनातनं लक्षणार्थातनं विचार असतो. आपण विचार करतो तो वाच्यार्थाने विचार करतो. आणि त्यांनी सांगितलं की वस व्हावे घर आणि देवे बरे निरंतर असं या ठिकाणी सांगितलं. तर अभंग आहे तुकोबारायचा. आता तुकोबाराय म्हणजे कोण हो? तुकोबाराय म्हणजे तुमच्या आमच्यासारखं साधारण व्यक्तिमत्व आहे का? पण सांगा, ऐका, ज्यावेळेस माणूस असताना माणूस असल्यावर माणसाची किंमत कळत नाही, माणूस गेल्याच्या नंतर त्या माणसाची किंमत कळती. ज्यावेळेस तुकोबाराय होते त्यावेळेस त्यांना लोक येडा तुक्या म्हणत होती. नवे आता काय सगळ्यांना माहितीच आहे, पण लोकांनी तुकोबारायांची गाढवावरनं मिरवणूकसुद्धा काढली. एवढा तुकोबारायांचा छळ केला, तुकोबारायला लोक मानित नव्हते. येडा तुक्या म्हणायच्या ह्याला काही काम नाही, कारण असताना माणूस माणसाला कळत नाही. आणि असं मग तुकोबाराय एवढे साधारण असतील का हो? आम्हाला ज्या काळाची आम्हाला भीती आहे तो काळ तुकोबारायला पहिल्या थरथर कापत होता. आणि त्या काळाच्या माथ्यावर तुकोबारायांनी पाय दिला. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, अशा जगाला काळ खाणारा जो काळ आहे त्या काळाच्या माथ्यावर आम्ही पाय दिला म्हणतात तुकोबाराय. तो काळ गुलाम करी सलाम तुक या घरी राबत असे. तो काळ तुकोबारायला सलाम करत असेल, कारण त्याची माहिती त्यांनाच कळत असते. कारण माझी जातीचे मजबूती. तुमच्या आमच्यासारख्याला मोठं माणूस कळतं का? मोठं माणूस जर कळायचं असेल तर त्याला ही मोठंच असावं लागेल, आहे का नाही? मोठ्या माणसाची किंमत छोट्या माणसाला कळते का? आध्यात्मिक लोकांची किंमत फार संसारी जीवाला कळत नाही, कारण त्याला तिथपर्यंत त्याचं ज्ञान नसतं. तसं तो काळ सलाम करत होता तुकोबारायला. अशा तुकोबारायांचा अधिकार होता. आणि विशेष म्हणजे काय हो, साधूंचं येणं जाणं त्यांच्या मनावर असतं. तुमचं आमचं येणं आमच्या हातात नसतं. इच्छा नसली तर आम्हाला यावं लागतं, पण साधूचं येणं त्यांच्या हातात असतं, येणं हातात असतं. राहायचंय किती दिवस हेही त्यांच्या हातात असतं, आणि जायचंय कधी हेही त्यांच्या हातात असतं. बघा, तुकोबारायाला न्यायला कोण आलो? जगाचा बाप आला तुकोबारायला न्यायला, जगाचा बाप, आहे का नाही? बाकीच्या साधू संतांनी समाधी घेतली असेल, कोणी काही संजीवन समाधी घेतली असेल, पण तुकोबाराय न्यायला प्रत्यक्षात जगाचा बाप आला तुकोबारायला न्यायला. तुकोबाराय म्हणतात
म्हणजे मला तुकोबारायांचा अधिकार सांगायचा होता की जगाचा मालक तुकोबाराय न्यायला आला होता. म्हणजे तुकोबारायांचा थोडक्यात अधिकार सांगायचा. कारण का सांगायचा, तर ज्या तुकोबारायांच्या अभंगावर आपण बोलणार आहोत ते तुकोबाराय कोणी साधारण आहेत का, म्हणून त्यांचा, कारण त्यांचा परिचय द्यायला पाहिजे ना. आता आपण आल्याच्या नंतर आपला परिचय आपण देतो, तसा ज्या साधूचा अभंग आहे त्या साधूचा परिचय द्यायला नको का. कारण पुण्यवंत घेता सज्जनाची नावे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. जर सज्जनाची नावे घेतली तर आम्हाला पुण्य प्राप्त होतं, म्हणून साधूंच्या नावाचं चिंतन करायचं असतं. म्हणून त्यांच्या तुकोबारायच्या नामाचं मला त्यांचं कार्य सांगायचं होतं की तुकोबाराय कोणी साधारण व्यक्तिमत्व नव्हतं. तर तुकोबाराय म्हणतात वसवावे घर आणि देवे बरे निरंतर. तर चांगला जर विचार केला तर बघा, आज हे वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे आणि वास्तुशांती म्हणजे करायची म्हणजे ही चांगलीच गोष्ट आहे. आणि या ठिकाणी हा नामचिंतनाचा कार्यक्रम आहे. तर माणसाच्या जीवनात जर चांगला विचार केला तर माणसाच्या आयुष्यात 3 मूलभूत गरजा आहेत. 3 मूलभूत गरजा आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा. ह्या 3 गोष्टी आहेत, आहे की नाही. गरजच आहे त्या 3 गोष्टीची. अन्नाची गरज आहे. माणूस लय झालं 2-3 दिवस उपाशी राहू शकल, पण 4थ्या दिवशी उपाशी राहील का, राहणार नाही. लय झालं 4 दिवस 8 दिवस, कारण ती गरज आहे अन्नाची. निवाऱ्याची माणसाला गरज आहे. एरवी माणूस थंडीच्या दिवसात, उन्हाळ्याच्या दिवसात माणूस कसाही राहू शकल, पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये डोक्यावर छप्पर असणं गरजेचेच आहे. आणि अंग झाकण्यासाठी माणसाला वस्त्राची गरज आहे. ह्या 3 गरजा मूलभूत गरजा आहेत, नवे नवे आवश्यक गरजा आहेत. पण त्यालाही जोडून दुसऱ्या अनावश्यक गरजा, पण लोक आवश्यक गरजा सोडून अनावश्यक गरजेच्या मागं लोक जास्त लागलेली असतात. आता जेवण करणं ही गरज आहे. आता भूक लागली होती आम्हाला, आले आम्ही मला कीर्तन सुटायला 12 वाजतील, कधी जेवायचं, पण जेवण करणं गरज आहे. जेवण केलं, पण जेवण केल्याच्या नंतर जेवण ही पोटाला लागल्याची गरज आहे. पण जेवण केल्याच्या नंतर जेवण झाल्या लगेच म्हणतो दे तंबाखू. ही गरज आहे का. ही अनावश्यक गरज आहे. हे नाही खाल्ले तर माणूस जगू शकत नाही का. पण माणूस गरजेपेक्षा अनावश्यक गरजेला जास्त महत्त्व देतो. पण विचार जर केला तर माणसाला जगायला काहीच लागत नाही हो. अंगावर वर्षातून 2-3 ड्रेस, डोक्यावर छप्पर, 4ही माणसामध्ये 4 पत्र्याच्या घरात सुद्धा माणूस राहू शकतो, आहे का नाही. आणि अंगाला कपडा, ह्या 3च गरजा आहेत. 3च गरजा आहेत. पण माणसाची हाव एवढी हाव, कारण हवेमुळं माणसाला काय होतं, हव्यासामुळं माणसाला दुःख प्राप्त होतं. आणि सांगायची जर गोष्ट आहे तर मग भूक ही माणसाची गरज आहे, आहार माणसाची गरज आहे. परत आता ते जर खोल जर शिरत बसलं, प्रत्येक गोष्टी जर स्पष्टीकरण गेलं तर आपल्याला उशीर खूप होईल. मग आता आहार कसा असावा, कशा पद्धतीनं घ्यावा हेही त्या ठिकाणी येते. आहार कसा असावा, सात्विक आहार असावा, त्याचे नियम साधू संतांनी घालून दिलेत. पण आपण कशा प्रकारचा आहार घेतो, आपण जसा आहार घेतो तशी आमची बुद्धी बनते. आणि जशी आमची बुद्धी म्हणली की तसा आम्ही विचार करतो आणि तसं आम्ही वागायला लागतो. आणि त्यामुळं आमच्या जीवनामध्ये दुःख आणि सुख होतात. आहार विहार नेम इंद्रियासी सार, का नाही सांगितलं साधू संतांनी. आणि आहार गरजेचा आहे, आणि वस्त्र गरजेचं आहे, आणि निवाराही गरजेचा आहे. आता घराची गरज फक्त माणसालाच आहे का, नाही ना. पशु पक्ष्यांना सुद्धा त्याची गरज आहे. तेही पावसाळा जवळ आला की घराची आवश्यकता आहे म्हणून घर बांधायचं बघतात. पावसाळा जवळ आली की पशुपक्षी सुद्धा घर बांधतात. आम्ही मोठे मोठे घरं बांधतो, पण कुठंतरी काहीतरी त्या ठिकाणी क्युरी राहते, कुठंतरी काही त्या ठिकाणी चूक निघते. सगळं बांधून झाल्याच्या नंतर म्हणतं की बाबा असं हे इकडचं किचन इकडं घेतलं असतं, इकडचं बेडरूम तिकडं घेतलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे कुठंतरी काही ठिकाणी काही एवढा माणूस डोकेलिटीचा असून सुद्धा काहीतरी त्या ठिकाणी येऊन राहते. पण अशी घरं पशुपक्षी सुद्धा बनवतात. तर आमच्या बहिणाबाई म्हणतात की बघा सुगरण पक्षी सुद्धा किती सुंदर घरटं बनवते म्हणले. सुगरण पक्षाचं घरटं किती सुंदर असतं, हे का नाही. बहिणाबाई त्याचं वर्णन करतात. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी जीव जीव झाडाले टांगला, पिलनी जली खोप्यात, पिलनी जली खोप्यात जसा झुलत बंगला, देखा पिलासाठी जीव जीव झाडाले टांगला.
सुगरण पक्षीचं घरटं किती सुंदर असतं आहे का नाही, किती सुंदर असतं. म्हणून तर त्याला नाव सुगरण आहे त्या पक्षाला. असं सुगरण पदवी कोणालाही नाही देत. आपल्या एखाद्या बाईला जर 2 पदार्थ चांगले येत असेल तर त्याची लगेच जाहिरात होते, लई सुगरण बाई आहे, आमच्या आईची बाई लई सुगरण आहे. काय काय बायका असतात बरं का, खरंच सुगरण असतात. आता काही बायका आम्ही पाहिल्यात, काय काय बायका नुसतं पाण्याला जरी फोडणी दिली तरी सुद्धा भाजी चविष्ट होते. आणि काय काय बायका भाजीला एवढे मसाले एवढे पदार्थ वापरून सुद्धा चवच नसती भाजीला, आहे का नाही. किती मसाले वापरतात, बचकभर मसाला आणि चव नाही कशाला. माऊली सुगरणीची व्याख्या सांगतात, म्हणजे सुगरण असावी आणि वाढणारी पण उधार असावी. आणि जेवणारा कसा असावा, आमटीन ताक करून मिळून मिसळून खाणारा नसावा, जेवणारा पण चवीनं जेवणारा असावा. तर त्या जेवणाला, त्या स्वयंपाक करणाऱ्याला आणि स्वयंपाक करणारीला किंमत आहे, अन्यथा किंमत नाही. मग त्याला सुगरण म्हणतात. मग सुगरण पक्षी असं सुंदर घरटं बनवतं, म्हणजे घराची गरज सगळ्याला आहे प्रत्येकाला. पण आता प्रत्येक जण घर बनवतं. पण आता काही जीव आहेत की घरही बनवत नाहीत आणि त्या घरात राहतही नाहीत. माकडं घर बनवतात का, बनवत नाहीत आणि राहतही नाहीत घरात. काही माणसं, काही जीव घर बनवत नाहीत पण घरात राहतात. काही पक्षी आहेत तसे, काही पशु घर बनवत नाहीत पण घरात राहतात. कोण, नागोबा. नाग घर बनवतं का, पण दुसऱ्या घरात राहिल्याशिवाय राहतो का ते. आई त्या घरात नागोबा मन चाललेली आहे, घर बनवत नाही पण घरामध्ये राहतो. पण काही जीव असे आहेत घरही बनवतात आणि घरामध्येही राहतात, त्याला साधूचं जीवन म्हणतात. पण साधूचं जीवन अशा भौतिक घराचं वर्णन ते करत नाहीत, तर आध्यात्मिक रूप घराचं त्या ठिकाणी अस्तित्व निर्माण करतात आणि त्या घरात सतत राहतात त्या घरामध्ये.